भद्रावती तालुक्यातील मोधोली येथे 28 जूनच्या मध्यरात्री एक तरुण जो पेशाने पोस्ट मास्तर होता त्याला अचानक पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाला म्हणून मोधोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला दाखल करण्यात आले होते। परंतु त्याला पुढील उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्याला चंद्रपूर सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला होता। या बातमीने संपूर्ण मोधोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजली असून आता यावर चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही बातमी चुकीची असल्याचे सांगत यावर खुलासा दिला आहे। रुग्णाचा मृत्यू झाला हे खरं आहे, ही घटना खरंच दुर्दैवी आहे। परंतु या घटनेच्या संबंधाने मी काल स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र मोधोली तालुका भद्रावती इथं भेट दिली आणि भेट देऊन त्याची संपूर्ण चौकशी केली। त्या चौकशीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, दोन्ही वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे वाहन चालक, परिचर व सरपंच तसेच गावातील इतर गावकरी या सर्वांशी चर्चा केली आणि नेमकं त्या दिवशी रात्री 2:15 वाजता काय घडलं याची माहिती घेतली। तर आणि त्या सर्वांचे मी जबाब पण नोंदवून घेतलेले लेखी। तर त्यांचं हे म्हणणं आहे की एक 2:15च्या आसपास रात्री तो पेशंट पोटदुखी आणि उलट्या ही तक्रार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र मोधोली इथं आला। मग तो आल्याच्या नंतर तिथं मेडिकल ऑफिसरने त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि त्यांना पोटदुखी होऊ नये, कमी व्हावी, उलट्या कमी व्हाव्यात ह्याचे इंजेक्शन्स दिले, सलाईन लावले आणि एक अर्ध्या तासानंतर जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली की आता तुम्हाला कसं वाटतंय, तर त्यांनी सांगितलं की माझं अजूनही पोटात दुखणं कमी होत नाही। मग त्यानंतर मेडिकल ऑफिसरने त्यांना संदर्भित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी जावे लागेल। तर त्यावेळी ज्या गाडीने ते आले होते रुग्णाला घेऊन 2 नातेवाईक, तर त्यांनी त्यांच्याच गाडीने चंद्रपूरला घेऊन गेले आणि हे घेऊन गेल्याच्या नंतर म्हणजे नंतर त्यांनी ॲम्ब्युलन्सची मागणी केली आणि तो पेशंट चालत गेला होता त्यांच्या गाडीपर्यंत की म्हणजे असा बेड रिडन आहे किंवा मग खूप सिरियस असं काही नव्हतं। ते अचानक पुढं कसं झालं हे आपल्याला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून वगैरे लक्षात येईल। परंतु हे असे वेग कंप्लेन असल्यामुळे आणि पेशंट त्यातल्या त्यात थोडा स्टेबल आहे, पण त्याला जर अजून पुढचे काही उपचार लागले तर ह्या कारणासाठी त्याला संदर्भ सेवा दिलेली होती। आणि जेव्हा चौकशी केली तर सरपंच तसेच गावातले इतर नागरिक यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या येथील वैद्यकीय अधिकारी 24 तास इथे राहून सेवा देतात। आमच्याकडे ॲम्ब्युलन्स ही 24 तास उपलब्ध असते आणि आजपर्यंत मागील 8 वर्षामध्ये कधीही कोणत्याही रुग्णाला ॲम्ब्युलन्स देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी नकार दिलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्याचप्रमाणे त्यांनी लेखी जबाबही नोंदवलेला आहे। तर माझ्या मते हे काहीतरी गैरसमजातून बातमी प्रदर्शित झालेली आहे। तर माझं असं मत आहे की कोणतीही बातमी जेव्हा आपण प्रदर्शित करतो तर किमान त्या संस्था प्रमुखाची किंवा मग म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी कुणाशी तरी ॲटलिस्ट एकदा नेमकं काय फॅक्ट आहे हे विचारात घेऊन आणि सत्यता असेल तर सत्य बातमी नक्की प्रसारित करावी। परंतु असं गैरसमजातून ही बातमी प्रसारित झाल्याचं माझ्या निदर्शनास आले आहे। धन्यवाद। आम्ही परिवारासोबतही काल बोलणं झालं होतं। परिवारामध्ये नेमकं कुणाशी, कारण ते वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी बोलले होते, तर त्यांचंही आम्हाला ॲम्ब्युलन्सबद्दल आम्ही मागणी केलेली नाही आणि आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, त्याच्यामुळं आमच्या रुग्णाचा जीव गेला असं त्यांचंही काही म्हणणं नव्हतं, त्यांचीही काही तक्रार नव्हती। आता आज परिवारवाल्यांनी काय सांगितलंय तर त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही। CTV साठी वैभव रुयारकर आणि जावेद शेख।